प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच हा संदेश प्रत्येकाला शेअर करा. मनाचे स्वास्थ्य बिघडायला मुख्य 3 कारण असतात. एक म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे, दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे उद्याची काळजी लागणे असते. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील याचाही तुम्ही विचार करा. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच, यामध्ये थोडी शंका नाही. मात्र जे काही होते ते भगवंतांच्या इच्छेने झाले असे तुम्ही म्हणा, हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा संदेश तुम्ही नक्कीच पुढे ऐका. तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ मात्र तुम्ही नक्कीच हा संदेश ऐका. नक्कीच पूर्वी घरांच्या पाठीवर माणसाची नावे असायची, तोपर्यंत घरात प्रवेश करताना भीड नसायची, कारण माणुसकी त्यावेळी मात्र असायची. आता पाठीवर नावा बरोबर पदव्या लागू लागल्या. आता घरात प्रवेश करताना वेळ आणि प्रसंग बघून दबक्या पायानं मात्र माणुसकी शोधावी लागते. हे मात्र अटळ सत्य आहे. नक्कीच खरे, मनुष्य स्वभावाची पूर्णपणे सुद्धा परिमाणे नक्कीच असतात, फक्त ती त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामातून मोजली जातात. हे खरे, जोपर्यंत विमानाने धावपट्टी सोडलेली असते, इच्छा असूनही उडता नक्की येत नाही. हे मात्र अंतिम सत्य नक्कीच खरेही आहे. हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच हा संदेश प्रत्येकाकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला हे संदेश ऐकायला मिळतील. म्हणून मित्रांनो, गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. अखंड करा नामस्मरण, जेणे कृपा करतील भगवंत. तुम्ही फक्त अखंड नामस्मरण करा, भगवंत कायम तुमच्या सोबत असतील. एवढं मात्र खरे. नक्कीच नामस्मरण करणे म्हणजे काय? नामस्मरण करणे म्हणजे निस्वार्थ मनाने भगवंतांच्या नामाचे जप करणे. नक्कीच जो करेल भगवंतांच्या नामाचे जप, भगवंत त्याला नक्कीच प्रत्येकाळी जपतील. हे मात्र अंतिम सत्य आहे आणि खरंच सत्य नक्कीच आहे. आपल्या प्रत्येक घटना प्रसंगबद्दल, आदरणीय गोष्टी किंवा व्यक्तीबद्दल नक्कीच जिज्ञासा, याचे सर्व ज्ञान या एकमेव श्री संत सद्गुरू बाळूमामा स्वरूपाला असते. हे सर्व अशा शक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निरीक्षण करीत असतात. त्यांचा सतत आपल्या प्रत्येक कृतीवर पहरा नक्कीच असतो. याची आपण प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, परमेश्वर कायमस्वरूपी आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये काय चालू आहे याच्यावर प्रत्येक वेळी परमेश्वरांची नजर असते. अर्थात परमेश्वर कायमस्वरूपी नक्कीच आपल्या जीवनामध्ये हे ऑनलाईन असतात. म्हणजे तुम्ही चांगली कर्म करा किंवा वाईट कर्म करा, याचा सर्वात आधी OTP हा परमेश्वरांच्या मोबाईलवर जात असतो. हे अटल सत्य, पण खरं सत्य प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं असतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुमचा काळ सध्या वाईट असेल, म्हणजे जर तुम्ही यश प्राप्त करणारच होता आणि त्यामध्येच तुम्ही यश प्राप्त करत नसाल, तर विश्वास ठेवा, भगवंत तुमची परीक्षा घेत आहात. कारण जो देऊ शकतो तो घेऊही शकतो, याची तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि या प्रत्येक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणून पूर्णपणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या भगवंतानी आपल्याला दिलेला आहे, तो आपली परीक्षा देखील घेऊ शकतो. यामध्ये थोडी शंका नक्की शिल्लक नाही. नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने जेव्हा तुम्हाला पूर्णपणे वाटेल की आपण जीवनामध्ये हारलो आहो, तेव्हा तुम्ही एकच काम करा, शांत मनाने तुम्ही नक्कीच पूर्णपणे आठवा की तुमच्या मागील आयुष्यामध्ये, म्हणजे मागील काळामध्ये काय काय घडलेले आहे. नक्कीच तुम्हाला लक्षात येईल तुमची चूक कोणती झालेली आहे. हे मात्र खरे. भरकटलेले जगणे माझे, समजेना मज कुठे जायचे, दिशा हरवली आयुष्याची, मार्ग हरवला ध्येय हरवले, धावधाव गुरु माऊली तू दाखव मजला वाट, मोहाच्या भावसागरात या विषयांमध्ये डुंबू लागलो दळदळीत, या नक्कीच शद्रीपुंजा खोल खोल मी बुडू लागलो, सहवासाचा दे आधार मज संसारातून तार, बालक असे मी अज्ञानी भौतिका, पाळी पळत राही परी असशी तू माझी माऊली,
श्रेयस्कर ते जाणून देशी आलो तुझ्या चरणी आता, कर माझे कल्याण धावधाव गुरु माऊली, तू दाखव मजला वाट. ही नक्कीच तुम्ही प्रार्थना भगवंतांना करा. नक्कीच तुमच्यासाठी चांगलं आहे. नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच बाळूमा सांगतात, निंदकांना कधी घाबरू नको. त्यांना तुझ्याविषयी जेवढं काही वाईट बोलता येईल तेवढं त्यांना बोलू दे. त्यांच्यामुळे तुझे वर्तन नक्कीच बदलत जाते. ज्याप्रमाणे गल्लीतील 2-4 नक्कीच प्राणी असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणे तुमच्या अवतीभोवती निंदक असल्याशिवाय तुमची प्रगती होणे अशक्य आहे. हे नक्कीच खरे आणि नक्कीच पूर्णपणे सत्य आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळी लक्षात घ्या, भगवंत सांगतात, मी तुझ्या पाठी उभा असताना तुझी हार होऊ शकणार नाही. फक्त एकदा श्रद्धेने तू मला साथ घालून तर बघ. सर्व गोष्टी कशा शक्य होऊन जातील याचा तुला स्वतःला अनुभव येईल. नक्कीच आनंद प्राप्त करण्याचा एकमेव पर्याय असतो समाधान राहणे. स्थिती कशी असली तरी तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुमचे जर कर्म चांगले असतील तर भगवंत कायम तुमच्या पाठीशी असतील. हेच शब्द तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचे असतात. मित्रांनो, ज्याच्या पाठीशी असतील भगवंत त्याच्या आयुष्यातील संकटे प्रत्येक होतील नक्कीच पूर्णपणे संपतील. हे खरे. नक्कीच तुमच्यावर येणाऱ्या अनेक आपत्ती व कठीण प्रसंगात तुमचे नक्कीच आपले सद्गुरू आपल्याला सांभाळतातच, पण अनेकदा संकटे येण्याआधीसुद्धा ते टाळून सद्गुरू आपल्या शिष्याला सांभाळतीलच असं देखील असतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी जर तुमच्या जीवनामध्ये सुख असेल तर नक्कीच तुम्हाला सावधी राहायचं आहे. कारण जीवनामध्ये तुम्हाला फक्त सुखच प्राप्त होत नसते, तर कधी दुःख येते तर कधी सुख येते. हे दोन्ही प्रवास तुमच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी चालत राहणार आहे. म्हणून फक्त सुख हवं असेल हे मात्र शक्य नाही. मात्र तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करून प्रत्येक दुःखामध्ये देखील तुम्ही आनंदी राहाल. हे मात्र खरे. नक्कीच भगवंतांपुढे ही प्रार्थना करा की नक्कीच हे गुरु माऊली, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून आम्हाला मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चुकत नक्कीच पूर्णपणे चुकत असताना तुम्हीच सन्मान मार्गावर आणले. जीवन आनंद उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेने जीवनाचा अर्थ आम्हा प्रत्येकाला समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील प्रत्यक्ष अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपे इच्छाने नक्कीच आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढीच मागणी तुम्ही भगवंतांच्या चरणी करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, हा संदेश पुढे नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश प्राप्त होतील. कोणी म्हटलं ना आयुष्यात येऊन तर तू काय मिळवलं, तर त्यांना तुम्ही बेधडक सांगा, आयुष्यात येऊन आम्ही श्री संत सद्गुरू बाळूमामांना मिळविलो. त्यांची सेवा करण्याचे परम भाग्य आम्हाला मिळाले. एवढं मात्र तुम्ही नक्की सांगा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. हे नक्कीच खरे. यशस्वी होण्यामागे नक्कीच 2 कारणे, स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि प्रयत्न भरपूर करणे. नक्कीच लक्षात ठेवा, जर तुम्हाला विश्वास असेल की देणारा भगवंत आहे तर तुम्ही कधी मागे जाणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, नक्कीच देणारा भगवंत आहे, माणूस नसून. म्हणून तुम्हाला प्रत्येक काळी प्रयत्न करत राहायचे आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य ते फळ हे परमेश्वर नक्कीच देतात. हे खरे. सर्वात मोठी भगवंतांची सेवा म्हणजे काय? दुःखात असणाऱ्यांना बाळूमामा मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा श्रीसंत सद्गुरू बाळूमामांना आपलं मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी हे मामा नक्कीच आपल्या पदरी घेतात. आणि तो जेव्हा दुःखातून बाहेर पडत असतो तेव्हा त्याच्याही नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्याची तुमची खरी संपत्ती असते. हीच गोष्ट खरीही आहे आणि सत्यही आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळी लक्षात घ्या, नक्कीच जीवनामध्ये दुःख आले म्हणजे प्रत्यक्ष तुमचं जीवन संपलं असे कधीच नसतं. हे खरे. कर्म देवाने तर पहिले सांगून ठेवलं आहे, माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्यांना पीक कधीच मी कमी पडू दिलेलं नसतं. त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच त्यांचं कर्म आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी भगवंतांना मागून नाही तर न मागताच भगवंत भरपूर देतात. फक्त तुम्ही चांगले कर्म
आणि कष्ट करा, हे तुमच्यासाठी चांगले. संगत महत्त्वाची. जीवन जगताना संगती महत्त्वाची असते. नक्कीच ज्या पद्धतीने बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाडून जातात. याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामांच्या सहवासात नक्कीच श्री हनुमान धन्य झाले होते, त्याच पद्धतीने श्रीकृष्णांच्या सहवासाने हे अर्जुन सर्वश्रेष्ठ नक्कीच योद्धा झाले असते. याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश मात्र झाला. आपण ज्यासोबत राहतो नक्कीच त्यांच्या विचारांचा, राहणींचा व वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. नक्कीच हे खरे. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात, ही गोष्ट देखील तितकीच खरे. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, किती संकटे आली, किती दुःख आली तरी तुम्ही हसणं कधी सोडू नका. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नको. एक फूल कधी उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नको. सगळं काही मनासारखेच होत नसतं, हे असंही नसतं. पण जेव्हा तुझ्या मनासारखं झालेलं होतं ते दिवस मात्र तू लगेच विसरून जाऊ नको. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत तुझ्यासोबत तू त्यांना कधी सोडू नको. हे वाईट दिवस तुझे नक्की सरतील, तू मात्र तुझं हसणं कधी विसरू नको. प्रेमळ भक्तांनो, नक्कीच लक्षात घ्या, नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवती नाही. नशीब आपोआप निर्माण होत असते बरं. तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवतो, हेच म्हणता आपल्याला येईल. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याचप्रमाणे आपले नशीब घडेल ही खरी गोष्ट आहे. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुमचे नशीब आपोआप चांगले होईल. लक्षात ठेवा, किती वाईट कर्म कराल, जरी तुम्ही जगाला तुमचे कर्म माहिती नसले तरी तुमचे प्रत्येक वाईट कर्म हे परमेश्वरांना माहिती आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परमेश्वर सांगतो, जो मेहनत करतो, जो कष्ट करतो त्याच्या आम्ही नेहमी सोबत असतो. म्हणजे चांगले कर्म करणाऱ्यांना आम्ही इच्छेपेक्षा जास्त देतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वाईट कर्म करणाऱ्यांना मात्र आम्ही व्याजासहित वसूल करत असतो. हीच गोष्ट मोठी. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधी काही संकट जरी आलं तर प्रेमळ भक्ता, तू नेहमी मनाला विचार, कारण तुझं मन तुझ्याबरोबर कधीच खोटं बोलत नसतं, ते नेहमीच तुझ्यासोबत असतं. म्हणून लक्षात ठेवा, ऐकावे मनाचे. नक्कीच हे तुमच्यासाठी खरे. नक्कीच पूर्णपणे चांगली गोष्ट आहे. एक म्हण आहे, ती म्हण आम्ही तुम्हाला सांगतो. नक्कीच पूर्णपणे ऐकावे जगाचे, मात्र करावे मनाचे. हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जगाचे मोप ऐका, पण तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या मनाचे करायचं आहे. कारण प्रत्येक वेळी आयुष्य हे तुम्हाला जगायचं आहे, यामध्ये थोडीही शंका नाही. साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगलं सौंदर्य, श्रम ही चांगली शक्ती, विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आणि आपलेपणा हा मात्र सर्वात श्रेष्ठ नातं असतं. हे नक्कीच खरे. मित्रांनो, भगवंतांचे नामस्मरण म्हणजे काय? नक्कीच मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कारणी त्या नक्कीच लावण्याची सुवर्ण संधी म्हणजे भगवंतांचे नामस्मरण असते. हे देखील नक्कीच सत्य आहे. कोण म्हणतं श्रीमंत होण्यात मजा आहे, जर नक्कीच मिळाला श्याम तर सुदामा होण्यात सुद्धा भरपूर मजा आहे. फक्त ते अनुभवता आलं पाहिजे म्हणजे झालं. रोगात कधी कोणाला वाईट बोलू नका, कारण राग पूर्णपणे थोड्या वेळाने शांत होतो, पण बोलणं मात्र कायम प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहतं. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्ही पूर्णपणे रागेत कुणाला काही बोलाल तर याचं नक्कीच फळ तुम्हाला मिळेल. हे मात्र खरे. ढेगभर पैसा आला म्हणजे माणूस कधीच रॉयल होत नसतो. लक्षात घ्या, रॉयल होण्यासाठी माणूस दुष्काळ अन्नाचा नक्कीच पडला तर माणूस मरतो, आणि दुष्काळ हा नक्कीच संस्कारांचा पडला तर मग मात्र माणुसकी मरते. हे मात्र नक्कीच खरं आणि नक्कीच सत्य. केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच माणूस मोठा होतो. उत्तम वस्त्र व सौंदर्य आणि नक्कीच
बलाढ्य शरीर असूनही उत्तम गुण नसतील तर या सर्व गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात, हे मात्र नक्कीच खरे आणि नक्कीच सत्य आहे. मित्रांनो, हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे संदेश तुम्हाला प्राप्त होतील. आणि तुमच्या प्रतिसादाबद्दल आम्ही धन्यवाद मानतो, कारण तुम्ही आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला. यामुळेच आपले चॅनल नक्कीच 50Kच्या वर सबस्क्रायबर झाले, याबद्दल आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो. आणि अशीच आपली साथ असू द्या, असे आम्ही तुमच्याकडे नक्कीच आमचे मत मांडतो. मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच खरे, स्नेह हा एकदा जुळतो व स्नेहाचा धागा मात्र फार नाजूक असतो. नक्कीच एकदा तुटला की परत जोडता आपल्याला येत नसतो आणि जरी जोडला तरी गाठ मात्र तशीच राहते. नक्कीच पूर्णपणे कायमची. फारच थोड्याच्या नशिबात नक्की अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो, त्याला जीवन म्हणतात. ही गोष्ट नक्कीच खरे. नक्कीच लक्षात घे बघता, भाग्य हे तुझ्या हातात नाही, पण निर्णय तुझ्या हातात आहेत. भाग्य तुझे निर्णय बदलू शकत नसतात, पण निर्णय तुझी परिस्थिती एका क्षणात बदलू नक्की शकतात. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. ध्येय साध्य करणे किती जरी कठीण असले, जर आत्मविश्वास तुम्हाला असेल तर अशक्य असे काहीच नाही. हे सर्व काही शक्य तुमच्यासाठी नक्कीच असेल, हे देखील तितक्याच पद्धतीने खरे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखे असते. मागे वळून पाहू शकतो, पण मागे जाता कधी आपल्याला येत नसते. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगा, हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात नक्कीच उत्तम गोष्ट आहे. भगवंत म्हणतात, योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची तू कल्पनासुद्धा केलेली नसते. फक्त धीर कधी सोडू नको, संयम कधी सोडू नको. जितके प्रयत्न करशील तितके तू यशाच्या जवळ जाशील. पण दुःख येणं म्हणजे यशाचा पहिला टप्पा गाठणं असतं. म्हणून दुःख आल्यावरती आणि अपयश पदरी पडल्यावरती तुम्ही घाबरू नका. उलट अपयश पदरी पडल्यावरती तुम्ही नेहमी स्वतःला नशीबवान समजा, कारण एक अपयशच माणसाला भरपूर अनुभव देऊन जातो, हे मात्र खरे. नक्कीच भगवंतांच्या मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहो, कारण आपण श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांचा मार्ग आपल्याला धन्य झाला आहे. हेच आपले परम भाग्य नक्कीच आहे. अशक्य असे काहीच नसते. मनात आले तर चालणीतून पाणीसुद्धा नक्कीच पूर्णपणे निघू शकते. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत नक्कीच संयम असायला हवा, हे मात्र नक्कीच खरे. नित्य माझी मानस पूजा, आत्मापूर होती वारी. चरण भगवंतांचे दर्शने घेता स्वर्ग नक्कीच मोक्षाची पहिली पायरी, हे देखील अटळ सत्य आहे. नक्कीच लक्षात घ्या. जसं एक ज्ञान वैराग्य ते सर्वदाही नक्कीच असते, म्हणून तुम्हाला ज्ञान असणे भरपूर प्रमाणात गरजेचं आहे. तुमच्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस भगवंत त्या क्षणीही नक्कीच मदतीची साथ देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नक्कीच नसतं, हे मात्र नक्कीच खरेही आहे आणि सत्यही आहे. नक्कीच महाशक्ती जेथे उभ्या टाकताती, तेथे सर्व सिद्धी पदी नक्की लोलताती. असे सर्व सामर्थ्य नक्कीच पूर्णपणे तो हा नक्कीच समर्थ परब्रह्म साक्षात भगवंत, हे देखील तितकंच खरे. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही. नक्कीच आदमापूर दूर असू शकते, पण नक्कीच आदमापूरचे बाळूमामा कधीच नाही, हे मात्र खरे. मित्रांनो, हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुढे देखील हा संदेश तुम्ही नक्कीच ऐका. जे झालं ते चांगल्यासाठी झालं, म्हणून कायमस्वरूपी प्रत्येक वेळी दुःखी न होण्यापेक्षा तुम्ही नक्कीच अडचणीमध्ये देखील आनंद शोधा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. वेळ ही सर्वात मोठी मौल्यवान मालमत्ता असते. त्यात गुंतू नको तुम्ही करा, ज्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट परतावा नक्कीच मिळेल, हे मात्र अटळ सत्य. जिथे असेल सर्व असमर्थ, तिथे फक्त भगवंत असतील समर्थ, हे नक्कीच खरे आणि नक्कीच पूर्णपणे शक्य आहे. मित्रांनो, इतका संदेश ऐकल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. नक्कीच
जे बदलणं शक्य आहे ते तुम्ही बदलून टाका. जे बदलता येणार नाही ते मात्र तुम्ही स्वीकारा आणि जे स्वीकारता येणार नाही त्यापासून तुम्ही दूर राहा. पण स्वतःला नेहमी आनंदी ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. ज्या माणसांना नात्यांचा तळ फक्त लहान नक्कीच पूर्णपणे फक्त तहान लागल्यावरच आठवतो त्या लोकांना कधीच पाणी पाजू नका. रिकामं तळ भरणाऱ्यांना नक्कीच तुम्ही मदत करा. यामध्ये तुमचं खरं चांगले. नक्कीच भगवंत सांगतात आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसाचा सहवास कधी नको. एवढं मात्र तू कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेव. बनताना वेळ घेणारं तुटताना मात्र अजिबात वेळ घेत नाही. मग ते मातीचं भांडं असो वा एखादं नक्कीच नातं असो. हे खरे. नशा करायचीच असेल तर तुम्ही मेहनतीची करा. रोग झाला तर यशाचा होईल. बाकी नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणून नशा तुम्ही करायचीच असेल तर करा, तर ती करा मेहनतीची. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. प्रत्येक वेळी डरकारी फोडायची कधीच आवश्यकता नसते. शांतता देखील खूप मोठी दहशत निर्माण करते. हे मात्र नक्कीच खरे. आवडलेलं निवडता येत नाही आणि निवडलेलं मात्र आवडतं असं कधीच नाही. या आवडीनिवडीच्या खेळात मात्र खरी आवड निवड बाजूलाच राहते. त्यालाच तर आपण आयुष्य म्हणतो. हे खरे. लक्षात ठेवा, आयुष्य दुसऱ्याच्या धाकात कधीच नाही तर स्वतःच्या थाटात जगा. हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. नाती फक्त रक्ताचीच असतात असं कधीच नसतं. तर नात्यात जाणीव मात्र महत्त्वाची असते. जाणीव असेल तर परकी माणसेही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परकवायला क्षणही लागत नाही. हे सत्य आणि अटळ सत्य आहे. नक्कीच कोणती काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ शुभ असते. बरं लक्षात ठेवा, कष्टाचे फळ हे मेहनतीने मिळते. वेळ बघून कधीच मिळत नसते. हे मात्र नक्कीच खरे आणि नक्कीच सत्य. नक्कीच लाज ही भीक मागायची असली पाहिजे, कष्ट करायची कधीच नाही. हे मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे, रंगाचा कसला एवढा माज. गोऱ्या रंगाच्या माणसाची कर्म देखील काळी असतात. हे मात्र अटळ सत्य. विश्वासघात हा ठरवूनच केला जातो, तो कधीच पूर्णपणे चुकून होत नसतो. हे खरे. नक्कीच घर फोडणारे आपलेच असतात. बाहेर ज्यांना का माहीत कोणती भिंत नाजूक आहे. हे नक्कीच खरंही आहे आणि सत्य आहे. नक्कीच लक्षात घ्या, दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते आणि आनंदात 10ही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात. जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर जगाकडून आपण वेगळी अपेक्षा कधीच ठेवायची नसते. हे मात्र अटळ सत्य आणि नक्कीच पूर्णपणे खरं सत्य आहे. नक्कीच लक्षात घ्या, जीवनामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला भगवंतांवरती कायमस्वरूपी नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. कारण जिथे असतील गोष्टी सर्व अशक्य तिथे शक्य करतील भगवंत. हे मात्र नक्कीच खरं आहे आणि नक्कीच सत्यही आहे. नक्कीच लक्षात घ्या, तुमच्या हक्कांसाठी निर्लज्ज व्हा. कारण नक्कीच लाजारू लोकांचा गैरफायदा घेणारे लोक नक्कीच पूर्णपणे निर्लज्जपणाचा कळत असतात. हे मात्र अंतिम सत्य. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. शत्रू मिळवणंही नक्कीच पूर्णपणे वाढतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगली काम मात्र करावी लागतात. हे मात्र अटळ सत्य आणि खरं सत्य आहे. नक्कीच प्रामाणिकपणे राहून यश मिळत नसतं असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. तुमचा वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष आणि गुण पाहायला वेळ मिळणार नाही. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट. माणूस नेहमी भ्रमात जीवन जगत असतो की हा माझा आहे आणि तो माझा आहे. खरं तर तुमची फक्त वेळ असते. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे आहे, अन्यथा जवळचे सुद्धा लांबचे असतील. हे मात्र गोष्ट नक्कीच खरी आहे. मित्रांनो, स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन कधी करू नका. कोण कुणाचं नसतं या जगात. म्हणून संकटांच्या छाताडावर पाय देऊन तुम्ही उभे राहा. कारण एक दिवस हीच संकट तुम्हाला नवा मार्ग दाखवत असतात. आणि हे खरे. नक्कीच अंधारातूनच प्रकाशाची वाट माणसाला समजत असते. नक्कीच हे खरे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा दुःख येतील तेव्हा त्याच्या पाठोपाठ सुख देखील आले म्हणून समजा. फक्त तुम्ही हार मानू नका. एवढं मात्र तुम्ही कार्य करा.
तू नाही तर मी नाही ही तर फक्त बोलायची गोष्ट आहे. खरं तर या संपूर्ण ब्रह्मांडात कोणा वाचून अडत नाही हे त्रिकाळ सत्य आणि अटळ सत्य नक्कीच आहे. मित्रांनो, हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच हा संदेश तुम्ही पुढील प्रत्येक भक्तांकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश नक्कीच पूर्णपणे ऐकायला मिळतील. ही गोष्ट देखील नक्कीच खरे, जेव्हा नशिबाची बेरीज पूर्णपणे चुकायला लागते तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी देखील सुरू होते. हे मात्र खरे. तुटलेला विश्वास व बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नसते. हे मात्र सत्य वचन आहे आणि सत्य नक्कीच आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळी लक्षात घ्या, भगवंतांचे नाम घेणे म्हणजे आपले प्रत्येक संकटे दूर होणे हे नक्कीच नाही. पण लक्षात घ्या, ज्या पद्धतीने संकट हे तुमच्यावर काट्याच्या स्वरूपात तुमच्यावरती हल्ला करत आहेत, तीच संकटे तुमच्यावरती फुलाप्रमाणे बरसतील. एवढं मात्र नक्कीच, भगवंतांच्या नक्कीच पूर्णपणे भक्तीमध्ये शक्ती आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. धन्यवाद. भेटूया आपण पुढील एका नवीन संदेशाद्वारे.